जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण सर्वांना माहीतच झालं असेल की भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्सची जी अग्निवीर भरती आहे ती निघालेली आहे. तर चला आपण काय काय क्रायटेरिया आहे आणि काय काय क्वालिफिकेशन आणि एज लिमिट काय आहे सर्व बघू. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट घेणार आहोत, सगळं काही आपण बघणार नाही आहे. जे जे क्रायटेरिया काय काय पाहिजे आणि आपल्याला इम्पॉर्टंट कोणते कोणते पॉईंट आहेत ते बघणार आहोत. तर प्लीज तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स, जे की इंडियन एअरफोर्स आता तुम्हाला तर माहिती आहे 4 वर्षासाठी अग्निवीर घेऊन आलेलं आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जे नवीन असेल त्यांच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहेत, त्यांनी लास्टपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण बघू शकतो इथं दिलेलं आहे बघा, इंडियन एअरफोर्स इन्व्हेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट सिलेक्शन अँड टेस्ट. हां, तर इंडियन एअरफोर्समध्ये फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे मित्रांनो, आणि ते पण अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल. जे अनमॅरिड आहे त्यांच्यासाठीच आहे, आणि मेल अँड फिमेल दोन्ही पण याच्यात फॉर्म अप्लाय करू शकतात मित्रांनो. तर चला नेक्स्ट स्टेपला जाऊ. तर एक्झाम कधी होणार आहे बघा मित्रांनो, एक्झामची डेट आधीच दिलेली आहे. तर ते बघूया आपण. 22 मार्च 2025ला एक्झाम होणार आहे मित्रांनो. अग्निवीर वायू तुमची सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला म्हणण्यात येईल अग्निवीर वायू सिलेक्शन. तर इथं दिलेले इम्पॉर्टंट पॉईंट काय बघू. द सिलेक्शन टेस्ट इज नॉट फॉर सिलेक्शन ॲज कमिशन ऑफिसर. तुम्ही सिलेक्शन कमिशन ऑफिसर म्हणून नाही होणार आहे मित्रांनो, तुम्ही अग्निवीर वायू म्हणून होणार आहे. त्याच्यानंतर पायलट म्हणून नाही होणार. नेव्हिगेटर्स, एअरमॅन्स हे जे पोस्ट आहे मित्रांनो, हे ऑफिसर लेवलच्या पोस्ट आहे थोड्याशा वरच्या, आणि तुमचं सिलेक्शन अग्निवीर वायूसाठी होणार आहे. तर चला नेक्स्ट पॉईंट बघूया. ॲप्लिकेशन रिक्वायर फिल ऑनलाईन कॅन्डिडेट्स डिटेल्स इंस्ट्रक्शन. हां, तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे हे तर माहीत आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन व्हॅलिड अग्निवीर वायू इनटेक 2026 जी ॲड येणार होती ती ॲड आहे मित्रांनो ही, आणि एक्झाम 2025मध्ये होणार याची. तर चला ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला कधी करायचं आहे, म्हणजे तेच की फॉर्म फिल कधी करायचे आणि त्याची फर्स्ट तारीख काय आणि शेवटची तारीख काय आपण ते बघणार आहोत. तर 7 जानेवारी 2025 पासनं फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो. तुम्ही डेट लिहून ठेवा आणि स्टडीला सुरुवात करा मित्रांनो. तुमच्याजवळ खूप चांगली संधी आलेली आहे. एअरफोर्समध्ये खूप मतलब चांगलं जागा आहे मित्रांनो ह्या, आणि तुम्ही आता पण स्टडी केलं तुमचं नक्की सिलेक्शन होणार आहे. तर चला बघूया. 7 जानेवारी 2025 विल बी क्लोज कधी होणार आहे. 27 जानेवारी 2025, म्हणजे 20 दिवस आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी, फिलअप करण्यासाठी. आणि ह्या डेटमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या. आपण विचार करतो डेट वाढणार आहे त्याच्यानंतर आपण फॉर्म भरू. जशी 7-8 तारीख आली, ज्याला मित्रांनी या क्रायटेरियामध्ये बसत आहे त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे त्यांनी लवकर फॉर्म भरून घेणे. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन शॉल बी ॲक्सेप्टेड रजिस्ट्रेशन लॉग इन. फक्त ॲक्सेप्ट ह्या साईडवरनंच फॉर्म फिलअप केल्यानंतर ॲक्सेप्ट होणार आहे. चला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जे की क्रायटेरिया काय काय पाहिजे आपल्याला थोडंसं त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. डेट ऑफ बर्थ ब्लॉक. तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे मित्रांनो, ज्या मुलांना मुलींना फॉर्म भरायचे आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ पाहिजे 1 जानेवारी 2005 पासून 1 जुलै 2008. बोथ डेट्स इन्क्लुजिंग आर एलिजिबिलिटी अप्लाय. ज्यांची डेट ऑफ बर्थ ही यांच्यामध्ये आलेली ते हा फॉर्म भरू शकता आणि अप्लाय करू शकतात. जर तुम्ही नसाल, तुमचे कोणी मित्र मैत्रिणींनी त्यांना थोडंसं इन्फॉर्मेशन द्या, जेणेकरून त्यांचा पण नक्कीच फायदा होईल. आपले महाराष्ट्रातले मुलं याच्यात भरती व्हायला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्राची मुलं खूप मागं असतात सेंट्रल भरतीमध्ये. त्याच्यासाठी सगळ्यांनी फॉर्म भरा. तुमचे जवळचे नातेवाईक कोणी असेल त्यांना इन्फॉर्म करा, त्यांचा पण नक्कीच फायदा होऊ द्या. तर बघू शकता 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो त्यांना हा फॉर्म भरू शकतात. तर चला अप्पर एज लिमिट 21 वर्ष दिलेली आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस इन प्रेग्नेन्सी. तर ओनली अनमॅरिड कॅन्डिडेट्स, जे अनमॅरिड आहे त्यांच्यासाठीच मित्रांनो. चला तर पुढचं पॉईंट बघूया. बघू शकता तुम्ही इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनचं काय काय बघू. सायन्स सब्जेक्ट, ज्यांनी 12th सायन्स घेतलेलं आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. कॅन्डिडेट शॉल्ड हॅव पास इंटरमिडिएट, म्हणजे 12th पास, 12वी पास पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम काय पाहिजे तुमच्याकडं, मॅथ पाहिजे, फिजिक्स अँड इंग्लिश. मॅथ आणि फिजिक्स त्याच्यासोबत इंग्लिश
फ्रॉम एज्युकेशन बोर्ड ऑफ रिकमेंड सेंट्रल अँड एज्युकेशन बोर्ड चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम मार्क आणि मॅथ फिजिक्समध्ये 50%, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये 50% कंपल्सरी आहे मित्रांनो, आणि इंग्लिश कंपल्सरी आहेत. तर ज्यांच्याकडं सायन्स आहे आणि मॅथ फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत इंग्लिश कंपल्सरी आहे. ज्यांना इंग्लिश सब्जेक्ट असेल असेच लोक याच्यात फॉर्म भरू शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर ऑरमध्ये दिलेलं आहे पास 3 इयर डिप्लोमा कोर्स इन इंजिनिअरिंग, ज्यांच्याकडं इंजिनिअरिंग झालं त्यांच्यासाठी पण हा आहे. त्याच्यानंतर खाली बघूया, ज्यांचं सायन्स नाही आहे, सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे, आपले खूप भाऊ बहिणी असे आहेत त्यांच्याकडं सायन्स नसतं, ते आर्ट्समध्ये कॉमर्समध्ये आपले 12वी करतात, त्यांच्यासाठी पण आहे मित्रांनो. असं काही नाही सायन्सवाल्यांसाठीच आहे. तर ओदर दॅन सायन्स सब्जेक्ट, तर जे सायन्स सोडून ओदरमध्ये त्यांनी 12वी केली त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट हा पास इंटरमिडिएट 12th म्हणजे 12वी पास पाहिजे एज्युकेशन बोर्ड, हे तर बघितलं आपण. आणि 50% मार्क पाहिजे मित्रांनो. किती? 50% आपल्याला पर्सेंटेज पाहिजे. आणि इंग्लिश कंपल्सरी त्याच्यात पण, तुम्ही आर्टवाले असाल कॉमर्सवाले असले तरी तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी आहे मित्रांनो. तर चला इम्पॉर्टंट पॉईंट आपण घेणार आहोत. आणि प्लीज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी आता ह्या माझ्या चॅनलवर तुम्हाला अग्निवीरसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे, तुम्ही काय स्टडी करायचं आहे, हे सगळं माहिती देणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणते बुकमधून स्टडी करायची आणि इम्पॉर्टंट पॉईंटच स्टडी करायचे. आणि माझ्या चॅनलवर मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर तर घेणारच आहे, त्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट पॉईंट बघू. तर तुम्हाला हे समजलं असेल, ज्यांचं आर्ट आहे 50% पाहिजे आणि इंग्लिशला 50% पाहिजे. चला थोडं इम्पॉर्टंट पॉईंटच आपण घेणार आहोत. डोमेसाईल कॅटेगरी. तर मित्रांनो, कॅन्डिडेट हॅव बी चूज द डोमेसाईल कॅटेगरी डोमेसाईल अप टू डोमेसाईल ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम ऑनलाईन रजिस्ट्रेशन. जर तुम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना डोमेसाईल कॅटेगरीज तिथे एक ब्लॉक येईल, त्याच्यात तुम्हाला डोमेसाईलची माहिती भरायची आहे. ज्यांच्याकडे नसेल परमनंट डोमेसाईल, बघा डोमेसाईल डिस्ट्रिक्ट स्टेट, तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे. तुमचं डोमेसाईल आपल्या तहसीलला जाऊन काढून घ्या, जास्त त्याला काही लागत नाही, रहिवासी वगैरे जोडून डोमेसाईल निघून जातो. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज तहसीलला जाऊन आत्ताच काढून घ्या. जे 7 तारीख जानेवारी जास्त लांब नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच तयारीला लागा, आपला डोमेसाईल काढून घ्या. आणि फॉर्म भरताना डोमेसाईल तुम्हाला आवश्यकता पडणार आहे, त्यासाठी काढा, त्याच्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही आहे. तर चला इम्पॉर्टंट पॉईंट काय काय ते थोडंसं बघू, हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. त्याच्यानंतर बघा मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्ड्स, तुम्हाला काय काय पाहिजे बघा. हाईट मेल फिमेलसाठी बघू. जनरल मेडिकल स्टँडर्ड अग्निवीरवायू मेल फिमेल कॅन्डिडेट, तर मेल असलं तर किती पाहिजे 152. जे आपले महाराष्ट्राचे मित्र आहेत त्यांच्यासाठी तर 152 सेंटीमीटर. ॲक्च्युली ही सगळ्यांची हाईट असते, याच्या खाली नसते, एअरफोर्सला कमीच हाईट असते. त्याच्यानंतर फिमेलसाठी पण 152 आहे. कॅन्डिडेट बिलॉंग द नॉर्थ ईस्ट रिजन, हे नॉर्थ ईस्टसाठी 147 150 आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, आपली 152 पाहिजे. चला तर पुढं बघू थोडंसं. तुम्ही चॅनलला व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो, इम्पॉर्टंट आपण याच्यात टॉपिक घेणार आहोत. वेटचं तर सगळ्याला माहीत असेल, वेट किती पाहिजे, हाईटनुसार वेट पाहिजे. वेट फॉर मेल कॅन्डिडेट, द चेस्ट शॉल बी ऑपॉर्च्युनिटी डेव्हलपमेंट मिनिमम चेस्ट 77 सेंटीमीटर चेस्ट पाहिजे. आणि फुलवल्यानंतर 5 सेंटीमीटर आपली चेस्ट फुलायला पाहिजे. तर ज्या मित्रांची चेस्ट येत असेल त्यांनी डिप्स वगैरे मारा, थोडंसं चेस्ट येऊन जाईल. आणि आतापासून मेहनत घ्या, कारण आपलं चेस्ट वगैरे लास्टला असते, पहिले एक्झाम असते. फिमेलसाठी असं काही नाही, चेस्ट वगैरे काही नसतं. त्याच्यानंतर हिअरिंग कान वगैरे चेक होतं. डेंटल हेल्थ, जनरल हेल्थ. त्याच्यानंतर चला जेंडर, प्रेग्नेन्सी फॉर फिमेल कॅन्डिडेट हे तर चालतच नाही. टॅटू वगैरे असले तर परमनंट बॉडी टॅटू इज नॉट परमिटेड, हावर द टॅटूवाले पण चालत नाही मित्रांनो याच्यात. त्याच्यानंतर 6x6 हे डोळ्यांसाठी आहे थोडंसं. तर चला हे नंतरची गोष्ट आहे. आपल्याला आता काय काय पाहिजे बघू. टर्म अँड कंडिशन, हे सिगरेट कोणी गुटखा वगैरे खातात त्यांच्यासाठी आहे, थोडंसं वाचून घ्या डीपमध्ये. आपण इम्पॉर्टंट पॉईंट घेणार आहोत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, तुमचा नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज तुम्हाला भेटणार आहे. सेवानिधी पॅकेज काय काय आहे बघा इथं दिलेलं आहे. जे नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो थोडंसं. कस्टमाइज पॅकेज हे बघा, पहिल्या वर्षी 30,000 तुम्हाला सॅलरी म्हणता येते. त्याच्यानंतर इन हँड तुम्हाला 21,000 येणार आहे. कॉन्ट्रीब्युशन टू अग्निवीर कॉप्स फंड,
एक फंड आहे, त्याच्यात तुमचे 9,000 रुपये जमा होतील असं काहीतरी आहे. हां, ते जमा होतील असं. त्याच्यानंतर 21,000 इन हँड भेटणार आहे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी 33,000 सॅलरी होणार आहे, त्याच्यातून तुम्हाला 23,100 इन हँड भेटणार आहे. आपलं फंडमध्ये 9,900 रुपये जमा होतील तुमचे, हे नंतर भेटणारच मित्रांनो, पण इन हँड एवढी भेटणार आहे. तिसऱ्या वर्षी 36,500, 25,550 इन हँड, चौथ्या वर्षी 40,000 मित्रांनो. ते खूप अपॉर्च्युनिटी चांगली आहे. याच्यात तुम्ही लागले बी तर 4 वर्षानंतर वापस बी आले किंवा त्याच्यात बी सिलेक्शन झालं तर चांगलंच आहे, कारण पैसे तर आपल्याजवळ एक सोबत भेटतील आपल्याला मित्रांनो. तर चला नेक्स्ट बघू. तर मित्रांनो सेक्शन कॉल एक्झामिनेशनमध्ये काय काय असणार आहे बघा. मोबाईल फोन, स्मार्ट वॉचेस हे सगळं अलाउड नाही आहे एक्झाममध्ये. तर चला, ऑनलाईन टेस्ट होणार आहे फेज 1मध्ये तुमची. तर त्याच्यात काय काय असणार आहे थोडंसं बघूया आपण. चला, तर जे मुलांनी सायन्समधून फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी टोटल ड्युरेशन ऑनलाईन 60 मिनिट्स, 60 मिनिट त्यांची एक्झाम असणार आहे मित्रांनो. ज्यांनी सायन्समध्ये फॉर्म भरलेले, फिलअप केलेले, आपण क्रायटेरिया बघितला होता पहिले सायन्स ऑदरवाले. तर बघा 60 मिनिटं आहे आणि त्यांचं काय येणार आहे, फिजिक्स, मॅथ अँड इंग्लिश सिलेबस आहे त्यांचा मित्रांनो. त्याच्यानंतर ऑदर दॅन सायन्स सब्जेक्ट, ज्यांनी ऑदर दॅनमध्ये बनले, जे आर्टवाले, कॉमर्सवाले, त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. टोटल ड्युरेशन ऑनलाईन 45 मिनिट्स, त्यांना 45 मिनिटची एक्झाम आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इंग्लिश ॲज पर 12th CBSE पॅटर्ननुसार त्यांना इंग्लिश येणार आहे आणि सिलेबस असणार रिजनिंग, जनरल अवेअरनेस, म्हणजे जनरलचं जे आहे त्याच्यात हे 3 रिजनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हे असणार मित्रांनो. जे ऑदर जसे झाले आर्ट कॉमर्सवाले झाले आणि सायन्ससाठी असणारे फिजिक्स, मॅथ आणि इंग्लिश. त्याच्यानंतर सायन्स सब्जेक्ट अँड ऑदर दॅन सायन्स बोथ मतलब दोन्ही फॉर्म भरणाऱ्यांसाठी, जे सायन्सवाले त्यांना दोन्ही फॉर्म भरायला चालतं, त्याच्यासाठी बघा काय काय क्रायटेरिया आहे. टोटल ड्युरेशन ऑनलाईन शॉल बी 85 मिनिट्स, म्हणजे त्यांच्यासाठी 85 मिनिटची त्यांची एक्झाम असणार मित्रांनो. त्याच्यात फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, रिजनिंग, जनरल अवेअरनेस म्हणजे RGA जनरल अवेअरनेस हे असणार आहे मित्रांनो. आणि मार्किंग पॅटर्न ऑफ ऑनलाईन टेस्ट, जे ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. 1 मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर, एका क्वेश्चनसाठी 1 मार्क तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही ओके हे बघा, आणि जर तुम्ही नील सोडलं म्हणजे 0, त्याला काहीच केलं नाही, त्याला निगेटिव्ह पण भेटणार नाही, त्याला 0 मार्क भेटणार मित्रांनो. आणि जर तुमचा एक क्वेश्चन चुकला 1/4 इथं मार्किंग आहे. जसे की एक्झाम्पल, तुमचं एक क्वेश्चन चुकला, तुमचं 0.25 कमी होतात मित्रांनो. जसे की तुम्ही 5 क्वेश्चन बरोबर केले आणि त्याच्यातून एक चुकलेलं आहे, तर तुमचे 4 मार्कातून किती 0.25 मतलब 4.5 मार्क तुमचे राहतील मित्रांनो, म्हणजे 3.75. 5 क्वेश्चन केले, एक चुकला, 5 होता गेला, 4मधून परत 0.25 मायनस होणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे, थोडंसं सांभाळून याच्यात तुम्ही एक्झाम द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर बघू इम्पॉर्टंट पॉईंट्स. फेज 2मध्ये काय मित्रांनो बघू. कॅन्डिडेट क्वालिफाय इज द पेपर इंडिव्हिज्युअल सायन्स ऑब्जेक्ट अदर दॅन विथ नॉर्मलायझेशन मार्क, आणि नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. जसं चला तुम्ही एका शिफ्टमध्ये पेपर नाही झाले, वेगवेगळे झाले, तर नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे ज्याला पेपर हार्ड असेल तर त्याला थोडेसे मार्क वर जातात, ज्याला जास्त मार्क आले असेल त्याचा पेपर सोपा असेल त्याला खाली येतं, त्याला नॉर्मलायझेशन असं म्हणतात. फेज 1 ऑनलाईन टेस्ट होणार आहे. फेज 2मध्ये काय नाही, सून आफ्टर द डिक्लेअर द रिझल्ट फेज 1 ऑनलाईन टेस्ट कट ऑफ ॲप्लिकेशन द नॉर्मलाइज मार्क्स शॉल बी कॅन्डिडेट फेज 1 टेस्ट अँड स्टेट वाईज शॉर्ट लिस्ट. हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट पॉईंट्स मित्रांनो. बघा तुम्ही बघू शकता इथं, आपण थोडंसं रेड पेन घेऊ. चला हे बघा, इथं सगळ्यात मोठं चांगली गोष्ट झाली मित्रांनो, स्टेट वाईज. बघा, स्टेट वाईज शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट विल बी सेंट न्यू ॲडमिट कार्ड. जे की स्टेट वाईज पहिले काय व्हायचं, ऑल इंडियामध्ये सगळे फॉर्म भरायचे आणि ऑल इंडियामध्ये रिझल्ट लागायचा मित्रांनो. जसं आपले महाराष्ट्राचे मुलं थोडेसे स्टडीमध्ये इंग्लिशमध्ये मागं असतात, त्यांच्यासाठी आपले जास्त मुलं हरियाणा, राजस्थान, UP, बिहारवाले भरून घ्यायचे. पण आता तसं होणार नाही मित्रांनो. एक खुशखबरी तुमच्यासाठी चांगली, ती म्हणजे स्टेट वाईज म्हणजे आपले महाराष्ट्रामधून एक्झाम्पल 100 फॉर्म आले तर तुमचं कॉम्पिटिशन फक्त महाराष्ट्रवालेच असणार आहे, ना की UP, बिहार, हरियाणा हे सगळे. त्याच्यासाठी तर दिले बघा स्टेट वाईज शॉर्ट लिस्ट. हे एक चांगलं काम झालेलं आहे मित्रांनो, स्टेट वाईज झालेलं आहे बघा इथं. आणि त्याच्यासाठी तुमचा नक्कीच फायदा होणार आहे, जेणेकरून तुमचा फायदा होईल. बघा शॉर्ट लिस्ट
हा चांगला पॉईंट दिलेला मित्रांनो. सेंड अ न्यू ॲडमिट कार्ड रेजिस्टर ईमेल आय डी. ईमेल आय डीला तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे झालं स्टेट वाईज. तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. तुमचं कोणी भाऊ वगैरे बहीण असेल तर फॉर्म भरा. ह्यावेळेस चान्सेस जास्त आहे, कारण स्टेट वाईज त्यांनी लावलेलं आहे. जसं महाराष्ट्राचं कॉम्पिटिशन आपलं, जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपण स्पर्धा परीक्षा देतो त्याच टाईपमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्रवाल्यांना इथंच यांची लिस्ट लागणार आहे. एक्झाम्पल 100 वॅकेन्सी महाराष्ट्रासाठी किंवा 1000 वॅकेन्सी, ते 1000 वॅकेन्सी इथनंच घेणार आहे, ना की ऑल इंडिया. ऑल इंडियासाठी सगळ्या स्टेटमध्ये त्यांनी वेगवेगळे वॅकेन्सी दिल्या असेल. कलर प्रिंट आउट ऑफ फेस टू ॲडमिट कार्ड, कलर प्रिंट वगैरे पाहिजे, थोडंसं बघू. त्याच्यानंतर बॉडी टॅटू वगैरे हे दिलेलं आहे. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, नंतर बघू. चला, तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हेरिफिकेशन एलिजिबिलिटी, व्हेरिफिकेशन काय काय लागेल त्याच्यानंतर इकडे बघू. स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. हां, आता फेज 1 झालेलं आहे. हां, इथं काय झालं, कॅन्डिडेट इथं दिले कॅन्डिडेट शॉर्टली राऊट एनिथिंग इश्यू ट्रीटमेंट. हां, ठीक आहे. फिजिकल काय काय, फिटनेस फिजिकल काय काय पाहिजे मित्रांनो ते थोडंसं बघूया. चला तर, नेम ऑफ द शॉर्ट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर फिजिकल फेज PFT म्हणजे कॅन्डिडेट हॅव दी कम्प्लिटेड 1.6 किलोमीटर रन. तुम्हाला 1600 मीटरची तर रनिंग आहे मित्रांनो, जे की टाईम आहे 7 मिनिट. मित्रांनो बघा, 7 मिनिट टाईम झालेला आहे. 7 मिनिट खूप असतात. आपल्या पोलीस भरतीला 5.20 मिनटं काहीतरी आहे. 5.20 असा टाईम आहे मित्रांनो. इथं 7 मिनटं खूप जास्त आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी विथिन 8 मिनिट, त्यांना 8 मिनटाच्या आत यायचं. यांच्यासाठी 8 मिनटं आहे मुलांसाठी 7 मिनटं आहे. त्याच्यानंतर PFT2 कॅन्डिडेट हू क्वालिफाय PFT1, ज्याच्यात क्वालिफाय झाले त्यांसाठी 10 मिनिट्स रिक्रोशन द क्वालिफिकेशन द टाईम द पिरियड, 10 मिनटाची रेस्ट घेणार आहे. त्याच्यानंतर तुमचं PFT2 स्टार्ट होईल. 10 पुशअप करायचे तुम्हाला मित्रांनो. 1 मिनिट्समध्ये 10 पुशअप मारायचे. टेस्ट विल कंडक्ट 10 मिनिट्स ब्रेक रन. तुम्हाला 10 मिनटाचा ब्रेक दिला जाईल. तुम्ही याच्यात पास झाले त्याच्यानंतर तुम्हाला पुशअप करायचे 1 मिनिटात 10. हे मुलांसाठी मेल कॅन्डिडेट. त्याच्यानंतर सिटअप्स 1 मिनिट्स. टेस्ट विल बी कंडक्ट 2 मिनिट्स. हां, हे पुशअप मारल्यानंतर तुम्हाला 2 मिनटाचा ब्रेक भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिटअप मारायचे. त्याच्यानंतर परत 2 मिनटाचा ब्रेक भेटणार आहे. तुम्हाला स्क्विट्स मारायचे. त्याच्यासाठी 1 मिनिट सगळ्यांसाठी. त्याच्यासाठी फिमेलसाठी काय काय आहे, मॅक्झिमम टाईम पिरियड आणि रिमार्क्स 10 सिटअप्स 1 मिनिट्स अँड 30 सेकंड्स. 1.5 मिनिट यांना टाईम दिलेला आहे. 1.3 म्हणजे 1.5 मिनिट. त्याच्यानंतर विल बी आफ्टर रनिंग झाल्यानंतर 10 मिनिटाचं ब्रेक नंतर हे होणार आहे मित्रांनो. त्यानंतर स्क्वेट्स 1 मिनिट्समध्ये यांना कंप्लीट करायचं आहे. टेस्ट विल कंडक्ट, यांच्यामध्ये 2 मिनिटाचा गॅप असणार आहे. 2 मिनिटं ब्रेक भेटणार आहे. क्रायटेरिया पास केल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे मेडिकल एक्झाम वगैरे सगळं होते नंतर लास्टला. तर प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा नक्कीच फायदा होईल. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जेणेकरून मी सगळं अग्निवीरचं काय काय क्वालिफिकेशन आणि काय काय स्टडी करायचं आहे थोडंसं माझ्या चॅनलवर देणार आहे. आणि मी GK वगैरे करंट अफेअर्स हे सगळं माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहिजे ते मी प्रोव्हाइड करेल. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.